हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर कहाँ जा रहे हैं हम लोग? बिहार नागलोक। ॲक्च्युली आम्ही जाणार होतो चिचोलीला, मग खूप जास्त लेट झालेला आहे आता, म्हणजे 6 वाजत आले। तर मग आम्ही डिसाईड केलं की नागलोकला जायचं, कारण इथनं जवळ पण आहे नागलोक। तर नागलोकमध्ये आहे विहार। तर मी फर्स्ट टाइमच नागलोकमध्ये जात आहे आणि बघूया काय आहे तिथे। तर बघत राहा शेवटपर्यंत हा ब्लॉग, तुम्हाला पण दाखवते नागलोक विहार। चलो। तर नागलोक विहार नागपूरला आहे। तर आमच्या घरापासून नागलोक विहार हे जवळच आहे आणि संध्याकाळचं खूप सुंदर असं वातावरण असल्यामुळे कुठेतरी बाहेर आम्हाला फिरायला जावं असं वाटत होतं। तर म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की जवळपास असलेलं नागलोक विहार इथे जायचं। तर फ्रेंड्स, आम्ही येऊन पोचलेलो आहोत नागलोकमध्ये आणि बघा बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवते नागलोकचा। तर फ्रेंड्स, हे आहे नागलोक। जसं तुम्हाला दिसत असेल इथे नाव लिहिलेलं आहे नागलोक आणि आता इथनं आम्ही एंट्री करणार आहोत। तर विंडोमधून तुम्हाला दिसत असेल गोल्डन कलरची बुद्धाची मूर्ती आहे। तसं तर आता मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतेच। तर चला आतमध्ये जाऊया आपण। तर आता नागलोकमध्ये एंट्री करत आहोत आम्ही आणि इथे बघा छान अशी फुलाची झाडे लागलेली आहेत आणि त्याला छान फुलं सुद्धा लागलेली आहे। आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूप जास्त नागपूरला ऊन आहे। उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडाला सुंदर सुंदर फुले पाहून खूप छान वाटत आहे, कारण झाडाला फुलं असले तर खरंच ते झाड खूप छान वाटतं। आणि हे जे तुम्हाला पुढे लाईट असलेलं दिसत आहे ना, तर हे आहे शॉप। इथे बऱ्याचशा वस्तू विकायसाठी असतं, तर मी तुम्हाला नंतर दाखवेलच। नागलोक हे बुद्धाची विशाल मूर्ती आहे म्हणून प्रसिद्ध नाही आहे। तर इथे बुद्ध धम्माची शिक्षा आणि दीक्षा दिली जाते। इथे प्रत्येक वर्षी 200 विद्यार्थी नागलोकमधून शिक्षण घेतात। सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्या माध्यमातून मुलं शिक्षण घेतात बुद्ध धम्माचं। तर जिथे बुद्धाची मूर्ती आहे तर तिथे आपल्याला जाता येणार नाही, कारण आज इथे प्रोग्राम आहे। आज पौर्णिमा असल्यामुळे इथे प्रोग्राम आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला दुरूनच दाखवत आहे। हे जी बुद्धाची मूर्ती आहे ही तायवानमधून आणलेली आहे आणि याची उंची जी आहे ती 56 फीट उंच आहे। ही मूर्ती उभी आहे। या मूर्तीमध्ये एक पाय पुढे एक पाय मागे आहे, म्हणजे असं वाटतं की ही मूर्ती चालत असल्यासारखी दिसत आहे। तर इथे पुढेच साइडनी आहे बुद्ध सूर्य विहार। तर बुद्ध सूर्य विहार मध्ये काय आहे तर तिथे आपण जाऊया, बघूया। आणि बघा इथे किती सर्वत्र मोठमोठी झाडे आहे, हिरवीगार असं खूप छान आज वातावरण वाटत आहे। तर चला तिकडे जाऊया बुद्ध सूर्य विहार मध्ये। आज वातावरण पण खूप छान आहे, थंड थंड वाटत आहे। दिवसभर ऊन होती, पण आता खूप छान वाटत आहे बाहेर। आणि इथे सर्वत्र छान हिरवी हिरवी झाडे आहेत, तर खूप थंड फील होत आहे इथे। आणि बघा पुढेच आहे विहार, दिसत असेल। चला आतमध्ये। आज नागलोकमध्ये प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला गाण्याचा आवाज ऐकायला येत असेल, नाहीतर विहारामध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे एकदम शांतमय वातावरण असते। पण आता इथे थोडा आवाज येत आहे, कारण प्रोग्राम आहे बाहेर सुरू, त्यामुळे। वाव, आतमध्ये आलं एकदम शांत वाटत आहे।
आणि आवाज इथे गुंजत आहे, स्वतःचाच आवाज. ये मग तू आले मग, चला 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 तिथे बसा, चला ये बघ. विहारामध्ये आलं की खूप शांत असं वाटत असतं. तर इथे 5 मिनिट जरी डोळे बंद करून जरी बसलं तरी मन इतकं शांत वाटतं. आणि दिवसभराच्या कामामुळे ताणतणाव स्ट्रेसमय वातावरणात जर तुम्ही 5 मिनिट आपलं मन शांत करायसाठी जर देत असाल तर खरोखरच तुम्हाला इतकं छान फील होईल. तर बाहेर तुम्हाला दिसत असेल अंधार होत आलेला आहे. आणि आता आम्ही इथनं जाणार आहोत कामठीला, म्हणजे माझ्या सासरी थोडं काही काम आहे तर तिथे जाऊ. आणि परत मग आम्हाला नागपूरला यायचं आहे. तर ॲक्च्युली इथे प्रोग्राम पण आहे. विचार केला होता की इथे प्रोग्राम बघूया, पण कामठीला जायचं असल्यामुळे मग आम्हाला तिकडे जायला लेट होईल. तर म्हणून आता आम्ही निघणार आहोत कामठीला जाण्यासाठी. अंधार झाल्यामुळे सर्वत्र लाइटिंग सुरू झालेली आहे. आणि या लाइटिंगमध्ये बघा बुद्धाची मूर्ती किती छान दिसत आहे. आणि इथे आता प्रोग्राम स्टार्ट होईल. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र तुम्हाला दिसत असेल. तर इथे अंधार झालेला आहे, तर त्यामुळे तुम्हाला बरोबर दिसणार तर नाही, पण पुढे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहे आणि कॉलेजसुद्धा आतमध्येच आहे. तर इथे मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. तर आता अंधार झाल्यामुळे काही आतमध्ये जाता येणार नाही. आणि इथे आहे शॉप. तर चला शॉपमध्ये काय आहे तर बघूया. इथे बरेचशी पुस्तकं आहेत, बुद्धाच्या मूर्त्या आहेत, बाबासाहेबांच्या आहेत आणि बरेचसे शोपीस वगैरे आहेत इथे. आणि खूप छान छान इथे बघा तुम्हाला फ्रेम दिसत असेल. पितळीचे आहेत, तांब्याचे आहेत मूर्ती. आणि तुम्हाला जसे पाहिजे असेल तसे सगळं तुम्ही इथं ऑर्डर पण देऊ शकता, मागवू शकता ऑर्डर देऊन. म्हणजे जशा प्रकारे तुम्हाला हवी असेल तसं तुम्ही इथनं मागवू शकता. ब्रेसलेट वगैरे पण आहेत इथे. आणि इथे फिक्स रेट आहे. तर फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.